कोटमगाव सामनगाव रोड नाशिक रोड येथे फिटनेस जिमचे उद्घाटन भारत श्री स्नेहाताई कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले। भारत श्री स्नेहाताई कोकणे यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने करण्यात आले। स्नेहाताई कोकणे आणि मान्यवरांनी बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन केले। त्यानंतर दीप प्रज्वलन झाले। स्नेहाताई कोकणे यांच्या हस्ते फीत कापून जिमचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते। सत्यनारायणाचा प्रसाद घेऊन स्नेहाताई कोकणे यांनी जिमची पाहणी करून स्वतः जिम मधील साहित्य हाताळून प्रात्यक्षिके सादर केली। यावेळी बाळासाहेब मस्के यांनी कोटमगाव सारख्या ग्रामीण भागात सुरू झालेल्या जिमला शुभेच्छा दिल्या। काम करणारा मुलगा, परंतु जिमची आवड, इथून नाशिक रोडला जाणं, त्या ठिकाणी जिम शिकणं आणि जिमच्या माध्यमातून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये, कारण ज्ञानेश्वरने आजपर्यंत 21 बक्षीस बॉडी बिल्डिंग स्पर्धेत घेतलेले आहे। आपणही सगळ्या युवकांना या ठिकाणी जिमच्या माध्यमातून एक संधी देऊन या ठिकाणी ज्ञानेश्वरच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी आपण तरुण पिढीला एक चांगली शरीरयष्टीच्या माध्यमातून काम करू। प्रकाश गुगे यांनी मनोगत व्यक्त केले। असताना आपल्याला व्यायामाची गरज नाही मित्रांनो। शेती सुद्धा आज शरीरातला घाम काढण्यासारखी राहिलेली नाही। तांत्रिक शेतीमुळे व्यायाम होत नाही आणि शरीराच्या सगळ्या अवयवांना जर आपल्याला व्यायाम द्यायचा ठरला तर एक एक अवयवाची हालचाल केल्याशिवाय तो व्यायाम होत नाही। माजी आमदार योगेश कोलप यांनी या जिमला शुभेच्छा दिल्या। त्यांनी शरीराला दिलेल्या वेळाने पूर्ण कायापालट बनवून दिला आणि आज ह्या हुद्द्यापर्यंत त्या पोहोचल्या। हे करत असताना आपल्याला मेहनत घेण्याची गरज असते। आपल्या स्वतःला 1 तास देणं हे आपलं परम कर्तव्य आपण मानलं पाहिजे। असे भव्य दिव्य व्यायामशाळा आपण या ठिकाणी युवकांना एक संधी दिली। या संधीचा नक्कीच सर्व युवक हे सोनं करतील, आपल्या शरीराकडे लक्ष देतील, आपल्यातून चांगले युवक तयार होतील। स्नेहलताताईंचा आदर्श आपण घेतला पाहिजे। एक महिला आज भारतश्री म्हणून या ठिकाणी आपल्या समोर येते। आज महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा देण्याचा योग आला। आपल्या माध्यमातून आपले देखील मी मनापासून धन्यवाद देतो। आणि योगेश अप्पाचं बाळासाहेबांनी सांगितलं की कशा परिस्थितीतून मात करत आज ह्यापर्यंत हे कुटुंब पोहोचलंय। जो प्रामाणिक काम करतो त्याला नक्कीच यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। भारत श्री स्नेहाताई कोकणे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। स्त्रीच्या पाठीमागे हवा असतो, मग ताकद माझ्याजवळ होती, मग डोकं लावलं। दिवसा मला सगळे ओळखतं, नाशिकमध्ये असं कोणी नाही जे मला ओळखत नाही। मध्ये राजकारणी असो, कोणी असो, कारण जेव्हा नाशिकमध्ये महानगरपालिका स्थापन झाली त्यांच्या पहिले नगरसेवकाची मी नात आहे। मग करायचं काय, रात्री जेव्हा अंधार पडायचा 11 वाजेनंतर आम्ही पॅम्पलेट छापले आणि सगळ्या रस्त्यावरती लावत फिरायचो, चिटकवत फिरायचो। लोक बघायचे हे काय। तिथून पुढे सुरुवात झाली आमच्या क्लासेसची। एका क्लासचे आज आमचे 450 क्लासेस झाले कराटेचे। आणि ते फक्त नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित नाहीये, महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही। राजस्थान, नक्षलाइट एरिया, चंद्रपूर सर्वीकडे आमच्या नावाचे कराटे क्लासेस चालतात। लग्नानंतर कराटेचं प्रशिक्षण घेतलं, कारण एकाकडनं होणार नव्हतं। मग त्याचबरोबर कराटे सारखंच एक सेल्फ डिफेन्स, महिलांचं आत्मसंरक्षण कसं केलं जाईल ते मला यांच्याकडनं शिकायला मिळालं। मग ते मी माझ्यापुरतं मर्यादित नाही ठेवलं। अनेक खेडोपाडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पाड्यांवरती मोफत प्रशिक्षण, कारण काळाची गरज आहे। कारण खेडोपाडी किंवा पाड्यावरती काय परिस्थिती आहे, त्यांच्याकडनं काय चार्ज करायचं, किंवा महानगरपालिकेत पोरांना शिकायला पाठवताय हे नशीब आहे आणि त्यांच्याकडनं कुठून पैसे घ्यायचे आणि कोणाला बंगले बांधायचे, मोठ्या गाड्यांमध्ये फिरायचे हे आमचं स्वप्न नाही। माझ्यापासून लोकांना काय मिळतंय, कारण जन्माला आली आहे, समाजासाठी पण काहीतरी देणं आहे आणि ते जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं मला द्यायचं होतं। कुठलंही शिक्षण घेण्यासाठी, कुठलाही छंद जोपासण्यासाठी वयाची गरज नसते, वयाची मर्यादा नसते। आणि प्रत्येक बाईला सांगेल की स्वप्न बघायची सगळ्यांनी असतात, पण ती पूर्ण करायची असतात। ज्ञानेश्वर मस्के यांनी आभार मानले। यावेळी वर्ल्ड फिटनेस जिमचे संचालक रवी भाऊ संत्रस यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला। मध्ये खेळलो, महाराष्ट्रात खेळलो, त्यांनी कधी मला काही बोलले नाही, कधी ये कधी जा, कोणत्याच परिस्थितीत मला कधी काय बोलले नाही। जे काय त्यांनी आतापर्यंत मला जे सजेशन दिलं, चांगलाच मार्ग दाखवला, त्यांचे आभारी आहे। ते आज मला वेळात वेळ काढून आलेले त्यांचे आहोत। धन्यवाद भाऊ। या प्रसंगी नगरसेवक
मशाल संगमनेरे, शिरीष लौट, नितीन चिडे, राजाभाऊ फोकणे, शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मस्के, गणेश मस्के, ज्ञानेश्वर मस्के, चंदूभाऊ साडे, संतोष कांबळे, शरद घुगे, शरद मस्के, शांताराम मस्के, अरुण घुगे, बबलू खेळूकर, रामभाऊ मस्के, पोपट तात्या मस्के, सागर जाधव, सागर गोसावी, बंटी गोसावी, श्याम मस्के आदी उपस्थित होते। यावेळी भारतश्री स्नेहा कोकणे यांनी शरीर सौष्ठवाची प्रात्यक्षिके सादर केली। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड।